माझे मित्र कॉम्रेड आडमजी आज मुद्दाम उपस्थित राहिलेले आमचे खासदार मोहिते पाटीलजी, श्रीयुत महेश गादेकर जी, विजय दासरी जी, अस्मिताताई गायकवाड जी, चेतन नरोटे जी, प्रणिती शिंदे जी, श्रीयुत अशोक निंबर्गी जी, श्रीयुत यलगुलवार जी, डॉक्टर मेजर आमचे सूपसाहेब प्रशांत इंगळे जी, व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख नेतेगण, कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर मला माफ करा, पण सर्व नेतेगण, उपस्थित बंधू आणि भगिनीनो आणि सर्व उमेदवारांनो, एक अतिशय चांगलं भाषण कॉम्रेड आडमनी केलं आणि ते बोलत असताना मला आठवत होतं की महाराष्ट्राच्या आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्या वेळेस एक अतिशय महत्त्वाची पाण्याची योजना आम्ही इथं आणली, त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेस काही इतर त्यांच्याबरोबर साथ असणारे लोक सभागृहामध्ये म्हणत होते की सुशील कुमार वेडे आहेत, त्यांना इथं ग्रॅव्हिटी मधून पाणी आणलं पाहिजे, एवढ्या लांबून पाणी कशाला आणलं पाहिजे आणि एवढे पैसे कशाला खर्च केलं पाहिजे असंच म्हणत होते ना मास्तर. तुमच्या महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस ग्रॅव्हिटीने पाणी आणलं पाहिजे होतं म्हणाले, आणि ते ग्रॅव्हिटीने पाणी आणलं असतं तर आज काय स्थिती झाली असती या शहराची आणि सोलापूरची. पण त्यावेळेस मास्तरांनी सपोर्ट दिलेला होता, ते आणतायत करू द्या म्हणून, आणि ती योजना आमची फार थोडक्यात 110 कोटीमध्ये झालेली होती योजना. आज त्या योजनेला प्रचंड पैसा लागतोय आणि त्याच्यानंतर एनटीपीसी आम्ही इथं आणली आणि एनटीपीसी कडून दुसरी पाईपलाईन आम्ही इथं घालून घेतली आणि तिचं पाणी देखील या शहराला दिलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्यावर बंधन घातलं. हा सगळा इतिहास एवढ्याच करता मी सांगितलं, कारण ज्या वेळेस खरी जरुरी असते त्यावेळेस आमचे सहकारी वाटेल तशी आरोप करतात आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेसचा जनसंघ हे सगळे आरोप करत होते. पण ह्या सगळ्या सहकार्याने आमच्या कम्युनिस्ट पार्टीनी, समाजवादी पार्टीनी त्यावेळेसच्या एक अतिशय महत्वाची आम्हाला साथ दिली आणि ती पाण्याची योजना आम्ही पूर्ण केली आणि आज इथपर्यंत आम्ही आलो. मला पूर्ण खात्री आहे उद्याची निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन आमचंच होणार आहे या ठिकाणी. आणि कॉम्रेड आडम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 1 वर्षाच्या आत सोलापूरला पूर्ण वेळ पाणी देण्याची आम्ही खात्री देतो अशा प्रकारची भूमिका घेऊन, आणि त्यांनी जी भूमिका मांडली त्यासाठी मी पूर्ण सहमत आहे. कारण कॉम्रेड आडम हे काय साधे नेते नाहीत, जमिनीवरचे नेते आहेत, गरिबांचे नेते आहेत, कष्टकऱ्यांचे नेते आहेत, विणकरांचे नेते आहेत आणि त्यांना सत्य परिस्थिती माहिती आहे आणि म्हणून ते सातत्यानं आमच्या बरोबर असतात. आजही आमच्या बरोबर आहेत. आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय अग्रेसरपणानं या आमच्या महायुतीला साथ दिलेली आहे आणि ही साथ देत असताना ते काय साथ द्यायची म्हणून दिली नाही, तर प्रिन्सिपल त्यांचं आहे की आपण जात, धर्म, वंश
याचा विचार करणारे जे लोक नाही आहेत त्यांना आपण साथ दिली पाहिजे, म्हणून यांनी आमच्या बरोबर ही साथ दिलेली आहे. इथं जातीचा धर्माचा आम्ही कधी विचार केला नाही, करू शकत नाही. कारण त्यांनी थोडक्यात उल्लेख केला, सोलापूरच्या 4 हुतात्म्याने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ते कुर्बान हुसेन होते, मल्लप्पा धनशेट्टी होते, सारडा होते, शिंदे होते. हे निरनिराळ्या जातीचे धर्माचे लोक होते. तर देशाच्या स्वातंत्र्याकरता या सोलापूरकरांनी आपला प्राण त्याग केला आणि सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांचे आम्ही सुपुत्र आहोत, त्यांचे आम्ही नागरिक आहोत. आम्ही नेहमी त्यांची आठवण ठेवून या शहरामध्ये काम केलं आणि सर्व धर्म समभाव टिकून राहण्याचा प्रयत्न केला. आम्ही या सगळ्या हुतात्म्यांना नेहमीच आदरांजली वाहतो आणि त्यांच्या प्रेरणेने आम्हाला ही सर्व धर्म समभावाची भूमिका टिकून राहावी अशा प्रकारची प्रार्थना करतो. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जातीच्या आणि धर्माच्या नावावर जे राजकारण चालू केलेलं आहे त्यामुळं आज आमची सगळी कडी विस्कटलेली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या सगळ्या अतिशय वेगळ्या तऱ्हेने विचार करते आणि गरिबांच्या राजकारणाला ती टांग मारते. तर त्याकरता म्हणून आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही. मी एवढंच म्हणेन की तुम्ही सोलापूरकरांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आणि ह्या सगळ्यांना शिवसेना 7 मध्ये आहे, आमचे राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, या सगळ्यांनी खरं म्हणजे ही कठीण अशा प्रकारची युती आहे. हे सगळे एकत्र येत नाहीत पण विचाराने आता हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे देखील आपल्यावर सगळं हे बंधन आहे की कोण काय बोलतो याच्याकडे बारीक लक्ष ठेवा आणि आपल्याला कुठेही बाधा येणार नाही अशा प्रकारची भूमिका तुम्ही सगळे घ्या. हे सगळे व्यासपीठावर बसलेले माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत आणि ते रात्रंदिवस काम करतात. मला ही खात्री आहे की तुम्ही देखील आतापर्यंत हे जेवढे बसलेले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणानं हे सगळा मेसेज पोचवतील बाकीच्याकडे आणि उद्याच्या 15 तारखेला आपल्या लोक आघाडीला एक नया प्रकारची चेतना मिळवून देतील आणि सोलापूरची ही महानगरपालिका एक सेक्युलर महानगरपालिका म्हणून महाराष्ट्रामध्ये नाव काढेल अशा प्रकारची भूमिका घेतील अशा प्रकारची मी भूमिका सांगतो आणि आपल्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांना जबरदस्त यश मिळो आणि ह्या सगळ्यावर तुम्ही मात करून सर्व धर्म समभाव आपण टिकूया आणि सगळ्या महाराष्ट्राला हे सांगूया. असो आता संपत आलेलं आहे. मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की आज जसे तुम्ही टिकून राहिलेले आहेत तसेच तुम्ही 15 तारखेपर्यंत रात्रंदिवस काम करा. मला विजय समोर दिसतोय, तो विजय तुम्ही खेचून आणा आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. कॉम्रेड आडम मास्तरना त्यांची तब्येत ठीक नसताना देखील ज्या तऱ्हेने ते बोलत होते त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो की असेच तुम्ही साथ राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.